नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत आपण डेली ॲनालिसिस करत होतो. आज आपण विकलीचे विकली ॲनालिसिस बघणार आहोत. जर तुम्ही निफ्टीचा डेली टाईम फ्रेमचा चार्ट बघितला, तर 1 एप्रिलपासून साधारण निफ्टी ही साइडवेजमध्येच मूव्हमेंट घेत आहे. तेच जर आता आपण मंथली चार्टवर बघितले, तर मंथली चार्टवर ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, पण मोमेंटम जी आहे ती कमी झाली आहे. तसेच जर आता आपण विकली चार्ट बघितला, तर विकली चार्टवर आपल्याला पूर्णपणे मूव्हमेंट जी आहे ती साइडवेज मूव्हमेंट दिसते. जोपर्यंत निफ्टी साधारण साधारण 22,600 22,600 ही वरची लेवल क्रॉस करत नाही, तोपर्यंत अपसाईड मूव्हमेंट होऊ शकणार नाही. तसेच डाउन साईडला जर बघितलं, तर 21,700च्या आसपास हा स्ट्राँग सपोर्ट आहे. आता आपण जर डेली चार्टवर गेलो, तर डेली चार्टवर बघायचं मग ठरलं, तर साधारण 22,300 हा एक स्ट्राँग सपोर्ट आहे. डेली चार्टनुसार आणि विकली चार्टनुसार बघितले, तर निफ्टीची ही मूव्हमेंट जी आहे ती साधारण 22,580 ते 22,400 या साइडवेज मूव्हमेंटमध्येच आहे. जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही, तोपर्यंत चांगली मूव्हमेंट ही काही होणार नाही. म्हणजे एकंदरीत जर बघितलं, तर विकली ॲनालिसिसमध्ये ट्रेंड जो आहे तो साइडवेज आहे. मंथलीमध्ये बघितलं तर ट्रेंड पॉझिटिव्ह आहे आणि डेली किंवा 1 अवर चार्टवर आपण जर गेलो, तर निफ्टीची जी मूव्हमेंट आहे ती पूर्णपणे साइडवेज मूव्हमेंट आहे. तसेच त्या मूव्हमेंटला मोमेंटम नाही आहे. म्हणजेच त्याच्यात व्होलॅटिलिटी जी आहे ती खूप कमी आहे. जर ह्या कॅन्डल्स बघितल्या तर डोजी टाइप सर्व कॅन्डल तयार झालेला आहे. त्यामुळेच जोपर्यंत 22,600 वरच्या साईडला किंवा 22,300 खालच्या बाजूला ब्रेक होत नाही, तोपर्यंत चांगला ट्रेड मिळू शकत नाही. म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये जर सांगायचे झाले, तर निफ्टी ही साइडवेज राहण्याची